जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, संत रविदास महाराज की जय. घोषणा बघा सगळ्यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा समाज आमचा तोडू नका, अरे समाज आमचा उपवर्गीकरण रद्द, कोर्टमध्ये रद्द करणार नाही, कोर्टमध्ये रद्द करणार नाही, उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संत रविदास महाराजांचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो. भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. तालुका अध्यक्ष इकडे या, अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष इकडे या, अखिल भारतीय बौद्ध महासंघ, चर्मकार बहुजन महासंघ, आदिवासी की महाराष्ट्रामध्ये हा उपवर्गीकरणाचा एक हात घातलेला आहे या सरकारने. तसं वास्तविक पाहता कोणत्याही समाजाने पहिल्यांदा उपवर्गीकरण व्हावे म्हणून या सरकारकडे मागणी केलेली नाही. तरी सुद्धा आपल्या कोर्टाने निर्णय दिला की महाराष्ट्रामध्ये जर उपवर्गीकरण झालं तर काय होईल. फक्त त्यांनी असं म्हटलं की उपवर्गीकरण झालं पाहिजे, झालंच पाहिजे असं म्हटलं नाही. आणि कोर्टाचा हा निर्देश आल्यानंतर आपल्याच महाराष्ट्रातील एकच समाज, एक समाज पण म्हणता नाही, त्या समाजातील एक 10 ते 15% लोक यांनी उपवर्गीकरणासाठी जो महाराष्ट्रामध्ये घाट घातलेला आहे हा त्यांचा घाट पाडून, हा त्यांचा घाट तोडून टाकण्यासाठी आपल्याला सर्व 58 जातीला म्हणजे 59 जातींना आपल्याला सर्व एक होऊन हे उपवर्गीकरण यांचं हाडून पाडायचं आहे. गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने हरकती मागवल्या होत्या, कारण का कुठलाही निर्णय घेताना शासनाचा धोरणात्मक निर्णय घेताना हरकती मागवल्या जातात. समाजामधून हरकती आलेल्या आहेत. जवळजवळ 90% लोकांनी समाजाने आपल्याला सांगितलं, शासनाला कळलं आहे की बाबा वर्गीकरण करू नका. म्हणून भीमाच्या संविधानाला हात लावून बघा, भीमाच्या संविधानाला हात लावून बघा. खाक व्हाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा, खाक व्हाल तुम्ही सूर्याजवळ जाऊन बघा. साधं वाटले का?
तेवढं सोपं नाही. ही जनता बाबासाहेबांनी फक्त आमच्यासाठी नाही केलं हो. बाबासाहेबांनी ह्या संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या 12 फकड जाती 12 बलवतेदार अख्ख्या जनतेसाठी केलेलं आहे. तर हे जे काय चाललेलं आहे राजकारण चुकीचं आहे. म्हणून संविधान के मुताबिक देश चलाएंगे. सरकार काय म्हणतं? संविधान के मुताबिक देश चलाएंगे. आणि आमचाच वेळा कापायला घेतलाय. आमचेच भाऊबंद मातंग समाज, आमच्या रक्का मासाचा मातंग समाज आमच्यापासून दूर करायला घेतला है. लेकिन क्या बोलते हैं कि संविधान के मुताबिक देश चलाएंगे. खोट्या मनाने करता का जर? अरे तुमच्या मनोवादी चेहऱ्यावर आहे साऱ्यांची नजर. तुमच्या मनोवादी चेहऱ्यावर आहे साऱ्यांची नजर. अरे बहुजनांचा काळ झाला हात घालून बघा. या बहुजनांचा काळ झाला हात घालून बघा. खाक व्हाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा. खाक व्हाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा. तुम्ही कशा पद्धतीचं वर्गीकरण करताय? मुळामध्ये वस्तुस्थिती ही मागील 2-3 महिन्यापासून चाललेली नाहीये. ही मागील 2 वर्षापासून चाललेली वस्तुस्थिती आहे. पहिली गोष्ट त्यांनी काय केलं? हिंदू आणि मुस्लिम ह्या लढाया लावल्या. हेही 2 भाऊ. पहिले त्यांनी चाचपणी केली. मुळामध्ये त्यांना करायचंय काय की इथे त्यांना मनुस्मृती लागू करायचे. मग मनुस्मृती अशी डायरेक्टली लागू करता येणारच नाहीये त्यांना. म्हणून पहिल्यांदा त्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आज 2024-19च्या ह्याच्यामध्ये इलेक्शनच्या नंतर त्यांनी एक नारा आणला, बटे घे तो कटे घे. आता जर का तुम्ही सांगताय बटे घे तो कटे घे, मग तुम्हीच वाटण्या करायला काय सहाय्य झालात? कशासाठी या वाटण्या करताय? एससी प्रयोग 59 जातींचा आहे, तो खंबीर राहणार. एका झाडाची मुळं ज्याप्रमाणे जमिनीच्या खोलवर जाऊन मजबूत असतात आणि ते झाड मजबूतच ठेवतात, त्याचप्रमाणे एससी प्रवर्गातल्या 59 जातीची मुळं ही इतकी मजबूत आहेत की त्याला कुणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये. उपवर्गीकरण करायचं काय? म्हणून हा जो घाट घातलेला आहे हा सरकारने इथे थांबवायला पाहिजे. त्याच्या विरोधासाठी आपण हा मोर्चा आज काढलेला आहे. उपवर्गीकरण रद्द व्हावं अशी मी जरी कर्जत नगरपालिकेचं मी बीजेपीचा नगरसेवक आहे, हे सर्वांना माहीत असायला पाहिजे. या आंदोलनामध्ये अर्ध्यांना माहित आहे, तरी सुद्धा मी सांगतो एक समाजाचा घटक म्हणून मी आज ह्या मोर्चामध्ये इथे उपस्थित आहे. आणि जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत मी समाजाबरोबरच राहणार आहे. राजकारण बाजूला ठेवून समाजकारण हे माझ्या रक्तामध्ये आहे. त्यामुळं पक्ष बाजूला ठेवून मी समाजाच्या हितासाठी समाजा भविष्यामध्ये समाजाच्या बरोबर राहणार ही ग्वाही देतो. आणि आता हे भारतीय राज्यघटनेच्या कायद्यानुसार आम्ही उपवर्गीकरण होऊ नये म्हणून त्या संदर्भामध्ये आपल्या कार्यालयावरती मोर्चा आणलेला आहे. माझी विनंती, आम्ही जे पत्र दिलेलं आहे, मातंग समाजाने एक वेगळा घाट घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु उपवर्गीकरण होऊ नये हे सर्व दलित समाजाची मागणी आहे. माझी विनंती की आमचं पत्र माननीय मुख्यमंत्री राज्यपाल यांच्यापर्यंत आपण पोहोचावं, कलेक्टर महोदयांपर्यंत पोहोचावं अशी सर्व समाजाची विनंती करतो. आमचं निवेदन आपण स्वीकार केली. रिक्षावाले थोडा वेळ थांबले, पुन्हा निघून गेले, पुन्हा थांबले. धन्यवाद. उपवर्गीकरण होऊ नये ही प्रामुख्याने 58 जातीची मागणी आहे. काही बदल समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी बदल समितीने जे शिफारस राज्य सरकारला केलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. कुठलीही बदल समिती शिफारस देत असताना उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे त्याच्या हरकती वजा सूचना शासन मागत असते, परंतु राज्य सरकारने कुठलाही प्रकारचा सूचना किंवा हरकती आमच्या मागवलेल्या नाहीत. त्यामुळं हे जे उपवर्गीकरणाच्या बाबत जो काही बदल समितीने अहवाल राज्य सरकारला पाठवलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कुठल्याही 58 जातीच्या लोकांना 59 जातीच्या लोकांना त्यांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांच्या सूचनामध्ये हरकती घ्यायला पाहिजे होत्या आणि मग उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो काही अहवाल होता तो तुम्ही द्यायला पाहिजे होता. परंतु राज्य सरकारने उपवर्गीकरणाच्या बदल समितीचा अहवाल डायरेक्ट सरकारला दिला. त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि हे आम्हाला मान्य नाही. तो माननीय तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे. आमचं हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल, अन्य कोणी राज्याचे प्रमुख महासचिव ज्या सचिव आहेत अगरवाल साहेब त्यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचवा आणि हे उपवर्गीकरण लागू होऊ नये यासाठी तुम्ही अहवाल राज्य सरकारला पाठवा. उपवर्गीकरण जर लागू झालं तर ज्या 2-3 जाती सोडल्या तर बाकी सगळ्या खालच्या 56 जाती मरतील. त्याचं कारण असं आहे, उपवर्गीकरण जर लागू झालं तर 58 जातीपैकी 59 जातीपैकी 8 ते 8.5% उपवर्गीकरण अ ब कडे जर केलं तर 8-8.5% बौद्ध समाजाला लागू होतं.
2 नंतर जे 19-20% जी जनता आहे मातंग समाजाची, त्यांना ते काय साधारणतः 2-2.25% आसपास त्यांना लागू होऊ शकतं. 1-1.25% आमचे जे चर्मकार बांधव आहेत त्यांना लागू शकतं. म्हणजे 8.5, 8.5, 2, 10.5, 11, 12% झालं. राहिला फक्त 1%. 1%मध्ये 56 जातींना कसं काय त्या 1%मध्ये डिस्ट्रीब्युशन करता येईल, म्हणून बाबासाहेब घटनेमध्ये तरतूद केली. मी जे आरक्षण देतोय सर्व 59 जातीच्या लोकांना कुठेही वर्गवारी न करता, मग सगळ्यात छोटा समाज आहे त्यालाही 13% आरक्षण दिलं आणि सगळ्यात मोठा समाज आहे त्यालाही 13% आरक्षण दिले. त्यामुळे आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. परंतु काही मनुवादी लोक यामध्ये उपवर्गीकरण व्हावं म्हणून जो प्रयत्न करतायत तो हाणून पाडण्यासाठी आमची बौद्ध समाजाचे आणि 56 ज्या जाती आहेत, 57-58 जाती आमच्या समाजात आहे, आम्ही नक्की तो उपवर्गीकरणाचा घाट त्यांचा पाडून टाकू. पूर्ण तालुक्यामध्ये आज तुम्ही पाहिलं की 7 ते 8 समाजाची लोक आमच्या समाजात होते. आणखीन बरेच आमच्या जातीमध्ये अनेक लोक येतात, थोड्या प्रमाणामध्ये इकडे तिकडे आहेत. त्यांना आता तालुक्यामधून आम्ही प्रचार करायला आता आम्ही बसणार नाही आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये ही 7-8 लोकांची टीम आहे. सगळी लोकं घेऊन ज्या ठिकाणी जो कष्टकरी वर्ग आहे, जो आमचा वर्ग दलित समाजाचा वर्ग आहे, त्यांना जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये जाऊन कशा पद्धतीने उपवर्गीकरण झालं तर काय होऊ शकतं अशा पद्धतीचं लोकांना पटवून सांगून उपवर्गीकरण होता कामा नये म्हणून सांगण्याचा आम्ही गावोगावी जाऊन प्रयत्न करणार आहोत.